आजवर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे किल्ले पाहिले असतील, पण आत्ता मी तुम्हाला घेऊन जातोय कर्नाटकाच्या बदामी किल्ल्यावर। लाल दगडांच्या भव्य कड्यांवर उभा असलेला शतकानुशतकांचा इतिहास जपणारा प्रहरी हा आहे बदामी किल्ला। कर्नाटकातील बदामी, ज्याला प्राचीन काळी वातापी म्हणून ओळखलं जायचं, हे चालुक्य साम्राज्याची राजधानी होती। इसवी सन 6व्या शतकात चालुक्य राजाने या नैसर्गिक डोंगर रांगांचा वापर करून हा अभेद्य किल्ला बांधला। हा किल्ला फक्त भिंतींचा नव्हता, तर लष्करी रणनीतींचा उत्कृष्ट नमुना होता। उंच टेकड्यांवरून शत्रूंच्या हालचाली दूरवरून पाहता यायच्या। अरुंद चढ, दगडी पायऱ्या आणि वळणावळणीचे प्रवेश मार्ग। किल्ल्याच्या आत सापडतात भव्य साठवणुकीचे कोठारे, पाण्याचे टाके आणि तहखाने। त्याच्यामुळे किल्ला दीर्घ वेळातही स्वयंपूर्ण राहू शकत होता। इतिहासाच्या पुढच्या टप्प्यात पल्लव, विजयनगर साम्राज्य, बदामी सल्तनत आणि नंतर टिपू सुलतान यांच्या काळात किल्ल्यात बदल झाले। इथेच दिसतात दोन प्राचीन मंदिरे, लोअर शिवालय आणि अप्पर शिवालय। या मंदिरांमधून चालुक्य काळातील धार्मिक जीवन आणि स्थापत्य कलेचा उत्कर्ष दिसतो। किल्ल्यात दिसणाऱ्या तोफा आणि इस्लामी शैलीतील काही रचना त्या पुढील काळातील साक्ष देतात। किल्ल्याच्या माथ्यावरून खाली दिसतं अगस्ती तलाव, बदामीची लेणी आणि लाल दगडाने वेढलेलं संपूर्ण शहर। हा नजारा सांगतो की हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता, तर सत्ता आणि वैभवाचं प्रतीक होतं। तर आजची व्हिडिओ आपण इथेच संपवतोय, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ऐहोळे, ज्याला भारतीय मंदिर स्थापत्याचं जन्मस्थळ असं मानलं जातं।